काही ठिकाणी पावसाचा जोर ओसरलाय. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. काल संध्याकाळपासून नाशिकमध्ये पावसाची विश्रांती. गोदाघाट परिसरामध्ये पाण्याची पातळी खालावली. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरामधील पूर ओसरला. पैठणमधील सराफा मार्केट परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य. नाशिकमध्ये गोदावरीला महापुराची स्थिती निर्माण. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पूर स्थितीची पाहणी. शेतकरी आणि पूरग्रस्तांना मदत केली जाणार. महाजनांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. पुराचं पाणी वाढल्यामुळे रामसेतू पूल पाण्याखाली. पालिकेकडून साफसफाई सुरू. बीडमधील नागझरी गावातील नागरिकांचं स्थलांतर. नागझरी गावातील काही घरांमध्ये आणि अंगणवाडीमध्ये शिरलं पाणी. नदीकाठच्या गावातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली. गोदावरी नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या जोरदार पाऊस झाल्यानं पूर. चोपन वस्ती आणि हिंगणी वस्ती परिसरामध्ये 13 शेतकरी आणि लहान मुलं पुरामध्ये अडकले होते. एनडीआरएफच्या मदतीनं त्यांना सुखरूपपणे बाहेर काढलं. जळगावमधल्या क्रीडा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. पुराचं पाणी उतरान गावामध्ये शिरलं. दुकानांचं तसंच काही घरांचं नुकसान. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र लिहिणार. उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया. लवकरात लवकर शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर होईल अशी अपेक्षा. उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य. धाराशिवच्या वाशीमधील पूरग्रस्तांना आमदार तानाजी सावंत यांच्याकडून मदत. नागरिकांना अन्नधान्याचं किट वाटप. भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांच्या हस्ते वाटप.